नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, वसुबारस झालेली आहे. धनत्रयोदशीचा आनंद संपूर्ण लोकांच्या चेहऱ्यावर, बाजारपेठेवर आपल्याला दिसतो आहे. आणि क्रमाक्रमाने आता एक एक दीपावलीचा दिवस आपण सर्वजण साजरे करणार आहोत. आणि या अनुषंगाने वर्षातून एकदा येणारा आणि सणांचा राजा असणारा या दीपावलीचा किंवा या दिवाळीचे ह्या 2024 किंवा या आधुनिक काळात काही अप्रूप, काही आकर्षण राहिले आहे का, असा प्रश्न माझ्या मनाला स्पर्श करून गेला. कारण आपण दिवाळी असं म्हणतो का, तर आकाशकंदील लावला आहे, त्याच्यानंतर नवे कपडे आणतो आहे, इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत, कपड्यांच्या बाजारपेठेत, विद्युत माळा असतील, वाहनांच्या बाजारपेठेत, सोन्या चांदीच्या पेढ्यांवर, मिठाईंच्या दुकानांमध्ये, फटाक्यांच्या दुकानांमध्ये, बाकीचे जे संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचे जे गॅजेट्स आहेत त्यांचे विक्रीची दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये, त्याच्यानंतर पर्यटनाच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये, ट्रॅव्हल्स असतील, ST असतील, बस, जीप गाड्या, सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. सणांसाठी ही गर्दी आहे, सणामुळे, दिवाळी सणामुळे ही गर्दी आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु हे किती दिवस, तर एक आठवड्यापुरतं हा सगळा आनंद, हा सगळा उत्साह मर्यादित आहे. रेल्वेच्या गाड्या भरभरून जात आहेत, नवीन नवीन रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत, बसेस सोडण्यात येत आहेत, सगळीकडे एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. परंतु हे दिवाळीपुरतंच मर्यादित आहे का, असा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित होतो. कारण दिवाळीसारखं वाटणारं, वर्षातून एकदा येणारं अप्रूप आता राहिलेलं नाही, असं माझं मत आहे. कारण ही गर्दी, हे गर्दीतलं एक काय म्हणतात त्याला, एकटेपणा किंवा पैशाचा महापूर, कुठे कमालीचं दारिद्र्य, कुठं पैशाची उधळपट्टी, सोन्या चांदीची बाजारपेठ असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट वस्तू असतील, कपडे 12ही महिने आता उपलब्ध आहेत. लोक तसं काय पाहत नाही आणि उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, ख्रिसमसची सुट्टी असो, जेव्हा संधी मिळेल तेव्हा लोक पर्यटन स्थानी गर्दी करताना दिसून येतात. ज्याला शक्य आहे ते लांबवर जातात, ज्याला शक्य नाही ते आपल्या घराजवळ आसपास निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटण्याचा प्रयत्न करतात. गोडधोड पदार्थांचं घेऊन बसलात तर आता 12ही महिने फराळाचे सर्व पदार्थ, म्हणजे चकली, लाडू, बेसन लाडू, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, त्याच्यानंतर करंजी, अनारसे, चकल्या, शंकरपाळ्या आणि त्याच्यामध्ये इतर नवीन नवीन पदार्थ, हे सर्व हलवायांकडे, मिठाईच्या दुकानात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या पदार्थांचंही तसं काय अप्रूप राहिलेलं नाही आहे. कपडे तर लोक आता ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून हवे तसे मागवतात, दुकानं ओसंडून वाहत आहेत. ही पॅशन, ती पॅशन, ही जीन्सची पॅन्ट, तो टॉप, तो टी-शर्ट, असा अनेक प्रकार आहेत. कर्ज देणाऱ्या कंपन्या दारात येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. हे वाहन घ्या, ती दुचाकी घ्या, ही बाईक घ्या, ती बुलेट घ्या, ही 4 व्हीलर घ्या. त्याचं पण काय अप्रूप राहिलेलं नाही आहे. कपड्यांच्या बाजारपेठेबद्दल बोललो मी. फटाके तर काय, ही मॅच जिंकली, वाजव फटाके. त्या देवाचा उरूस आला, वाजव फटाके. हा नेता आला, वाजव फटाके. कोणीतरी विदेशात जाऊन आलं, तो गल्लीत आला, त्याचं स्वागत करा, वाजव फटाके. फटाके वाजवायला तसं काही निमित्त राहिलेलं नाही. 12ही महिनाही फटाके उपलब्ध आहेत. आणि कोणी 10वीत पास झाला, कोणी 12वीत पास झाला, त्याचा सणसमारंभ आहे, फंक्शन आहे. डोहाळे जेवणाचं सणसमारंभ आहे, फंक्शन आहे. त्याच्यानंतर बारसा आहे, सणसमारंभ आहे, फंक्शन आहे. प्री वेडिंग शूट आहे, साखरपुडा आहे. त्याच्यानंतर टिळ्याचा कार्यक्रम आहे, हळद आहे, लग्न आहे, फिरायला गेलेत, सणसमारंभ आहे, फोटो काढा, शूटिंग करा, सणसमारंभ करा, हॉल घ्या, हॉल बुक करा, जेवणावळी सांगा, डान्स करा. 365 दिवस दिवाळी आपल्या आयुष्याची, आपल्या जगण्याची सतत चालू आहे. त्यामुळे आपलं दिवाळीचा अप्रूप राहिलेलं नाही, असं माझं मत आहे. या मताशी तुम्ही सहमत आहात का नाही मला माहिती नाही. परंतु पदोपदी, पावलोपावली आणि आपण जिथं जिथं फिरतो, जिथं जिथं वावरतो, आपल्या आयुष्याचा जो परीघ आहे, आपल्या आयुष्याचं जे आयाम आहेत, आपल्या आयुष्याची जिथपर्यंत पाहण्याची, काम करण्याची, वावरण्याची मर्यादा, वर्तुळ आहे, त्या सगळ्या वर्तुळांमध्ये दिवाळीसारखा
म्हणजे दिवाळीचं अप्रूप राहिलेलं नाही अशा प्रकारचं वातावरण आपण 365 दिवस अनुभवतो आहे. मग दिवाळीच आहे असं का म्हणायचं? तर वसुबारस आहे, धनत्रयोदशी आहे, नरक चतुर्दशी आहे, लक्ष्मीपूजन आहे, दिवाळी पाडवा आहे, भाऊबीज आहे म्हणून. केवळ हे 5 सणाचे दिवस आहे म्हणून. का? दिवाळीचा तो वेगळा आनंद ज्या वेळेस आता त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत की दारात शेणाने सारवलेलं असायचं, आई रांगोळी काढायची, बंबामध्ये लाकडं गौऱ्या टाकल्या जायच्या, त्या गरम गरम पाण्याने आंघोळ करावी लागायची. आंघोळीच्या आधी उटणं लावून किंवा तेलाने मालिश वगैरे करून त्या गरम पाण्याने आंघोळ करून नवे कपडे घालून देवाच्या पाया पडून किंवा जे काय असेल विधी असेल किंवा जे काय रीतभात देवपूजा स्तोत्रपठण मंत्रपठण करून लोक लाडू चिवडा आणि तो दिवाळीलाच केलेल्या फराळाचा आनंद घ्यायची. एकमेकाला शुभेच्छा द्यायची, शुभेच्छा पत्र भेटकार्ड द्यायची, काही भेटवस्तू वगैरे द्यायच्या असेल, फराळांची देवाणघेवाण व्हायची, शुभेच्छांची देवाणघेवाण व्हायची. परकर पोलका असेल किंवा शर्ट पॅन्ट असेल, जे काय असेल, धोतर साडी, एखादा दागिना, पती पत्नीच्या नात्याचा पाडवा असेल किंवा बहीण भावाच्या स्नेहाचा भाऊबीजेचा सण असेल, ते अत्यंत आनंदाने साजरे व्हायचे. त्याच्यामध्ये सात्विकता होती, सत्व होतं, तत्व होतं, सौजन्य होतं, आपलेपणा होता, प्रेम होता, जिव्हाळा होता, माया होती. त्यामुळे त्या सणाचं अप्रूप वर्षातून एकदाच राहायचं. ह्याच्यापैकी काहीही आज शिल्लक नाही. आज सगळी नाती ही औपचारिकतेपाशी येऊन थांबलेली आहेत आणि सगळ्या गोष्टी या आपण इव्हेंट रूपाने साजरा करतो आहे आणि कुठल्याही कामासाठी कुणालाही थांबायला वेळ नाही. त्यामुळे सणाचं अप्रूप, दिवाळीचं तर अप्रूप नाहीच, आकर्षणीय नाही, केवळ वातावरणात दिवाळीसारखं वातावरण भरलेलं आहे. त्यामुळे वातावरण भारलेलं आहे म्हणून दिवाळी आहे असं म्हणायचं. अन्यथा 365 दिवस आपल्याला सारखेच आहेत. कधी आनंद आहे, कधी दुःख आहे. अन्यथा आपलं रोजचं विंचवाचं बिराड पाठीवर आहे आणि रांधावाडा उष्टी काढा हे महिलांसाठी आहे आणि बैलासारखं म्हणा किंवा गाढवासारखं ढोर मेहनत करा. डबा घेऊन जा, डबा घेऊन या संध्याकाळी. भाजीपाला, तेल, तिखट, मीठ, मिरची, गॅस सिलेंडर, मुलांचं शाळेचा अभ्यास, त्यांची शुल्क भरणे शाळेचं, त्यांचं शिकवणी वर्ग आणि शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वगैरे या सगळ्या चक्रातच नवरा बायकोचं, त्यांच्या मुलांचं आयुष्य असंच पुढं चाललेलं आहे. त्यामुळे दिवाळीचं अप्रूप राहिलं आहे का? दिवाळीचं आकर्षण शिल्लक आहे का? असा प्रश्न मी या निमित्ताने तुम्हा सर्वांपुढे उपस्थित करीत आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा आणि मलाही तुम्हाला उत्तर सापडलं तर मलाही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. तरी पण दिवाळी आनंदाने लोक साजरी करतात. हे 4-5 दिवस भुर्रकन उडून जातात आणि पुन्हा लोक पुढच्या दिवाळी 2025-26ची वाट बघत आपलं आयुष्य कंठत राहतात. खरी दिवाळी साजरी करायची असेल तर ती समाधानाची असायला हवी, ती आपल्या संवर्धनाची असायला हवी, ती आपल्यामध्ये जो राम आहे आणि आपला म्हणजे जीव आणि शिव याला जोडणारा जो सेतू आहे तो भक्तिमार्गाने कसा परिपूर्ण करता येईल. आपल्याला सतत इतरांना वेळ असेल, श्रम असेल, आर्थिक मदत असेल, इतर काही मदत असेल, देण्याचं कसब किंवा देण्याची वृत्ती कशी वाढवता येईल, संवर्धित करता येईल, लोकांच्या मदतीला कसं धावून जाता येईल, त्यांना त्यांचं काम करून दिलासा कसा देता येईल, तहानलेल्या, भुकेलेल्या, वंचित समाजाला मदत कशी करता येईल, अर्थरूपाने असेल, इतर काही कपडा, लत्ता, धान्य असेल, डाळी असेल, तूप असेल, साखर असेल, जो काही शिधा आहे त्या रूपाने मदत कशी करता येईल, श्रमदान करता येईल का, अशा प्रकारे आपण जर समाजाच्या लोकांच्या कामी पडलो, त्यांना मदत करता आली, सहकार्य करता आलं, तर त्या माध्यमातून जे समाधान, जे आत्मिक समाधान, जे सौख्य प्राप्त होणार आहे तो प्रत्येक क्षण हा दिवाळीपेक्षा कमी नाही. तेव्हा भौतिक दिवाळी साजरी करायची, पैसा उधळायचा, फटाके वाजवून धूर निर्माण करायचा, पर्यावरणाला हानी पोचवायची, अपेयपान भक्षण करून आपलं शरीर खराब करून घ्यायचं का चांगलं सात्विक सगळ्यांना आरोग्यदायी असेल असं काही ग्रहण करून, प्राशन करून स्वतःच्या आरोग्याची, शरीराची काळजी घ्यायची आणि नेहमीच इतरांना मदतीला तत्पर राहून पुण्य संग्रहण करायचं, चांगुलपणाचं संग्रहण करायचं आणि नामस्मरण करत राहायचं.
सतत नामस्मरण करून स्वामींच्या चरणी, शंकर महाराजांच्या चरणी, देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची, चांगुलपणा व्यक्त करायचा, धर्मपरायणता व्यक्त करायची, देव, देश आणि धर्मासाठी सजग राहण्याची प्रार्थना करायची, प्रण करायचा आणि अशा पद्धतीने दिवाळीला कटिबद्ध व्हायचं की आम्ही ही दिवाळी ज्यांच्यामुळे ह्या दिवाळीचा सण साजरा करतो आहे त्या छत्रपती शिवरायांच्या चरणी, राजमाता जिजाऊंच्या चरणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या स्मरणार्थ एक चांगली पंथी पेटवायची, ज्योत प्रज्वलित करायची आणि त्यांना नमस्कार करायचा. कारण ते होते म्हणून आपले देव, देवालय आणि सण समारंभ, रीतीभाती, संस्कार, संस्कृती टिकून राहिली. तेव्हा दिवाळी समजून घेताना ह्या सगळ्या भावना, हा सगळा इतिहास, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दिवाळीमध्ये जो भौतिकवाद आला आहे, जो चंगळवाद आला आहे, जो भपकेपणा आला आहे, जो प्रदर्शनवाद आला आहे, तो टाळून चांगुल मार्गाकडे, चांगुलपणाच्या मार्गाकडे, सात्विकतेच्या मार्गाकडे, संस्कारांच्या मार्गाकडे, दिवाळीचा अर्थ समजून घेण्याच्या मार्गाकडे, मग ते संवत्स धेनू पूजन म्हणजे गाय वासरू असेल, धनत्रयोदशीला कुबेराची आणि धन्वंतरीची पूजा असेल, नरक चतुर्दशीला नरकासुराचा प्रतिकात्मक वध करून त्याच्या ताब्यातून श्रीकृष्णाने सोडवलेल्या 16 सहस्त्र नारींना भ्रतार म्हणून दिलेलं वचन असेल म्हणजे नरक चतुर्दशी. त्याच्यानंतर बलिप्रतिपदेला बळीला पाताळात गाडून तिन्ही लोकांचं संरक्षण करणारा आपला वामन अवतार असेल आणि बळीसारखा राजा की इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, त्या बळीच्या राज्याची प्रार्थना करायची की असं बळीचं राज्य आम्हाला इथून पुढे आमच्या पिढ्यांना पाहायला मिळो. आणि पतीपत्नीच्या नात्याचा सुंदर सण पाडवा तो साजरा करायचा. यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेला बहिणीकडून ओवाळून घ्यायचं, तिला मानपान करायचा, तिला आहेर द्यायचा, भाऊबीजेची ओवाळणी द्यायची. यमद्वितीयेला यमाच्या घरी जाऊन म्हणजे यमाने बहिणीच्या घरी जाऊन ओवाळून घेतलं होतं आणि सगळ्यांना अभयदान दिलं होतं. आणि अशाच पद्धतीने दक्षिण दिशेला यमाच्यासाठी एक दीप लावून यमाला नमस्कार करायचा. असे हे म्हणजे ह्याच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी असे हे 5 दिवस, दिवाळीचे 6 दिवस आनंदाने साजरे करा. दिवाळीचं आकर्षण, दिवाळीचं अप्रूप कमी होत असलं तरी आपल्याला मूळ पदावर यायला आणि त्या सात्विकतेला, त्या चांगुलपणाला, त्या मूलाधाराला समजून घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. ऑफबीटच्या प्रवासात सामील व्हा. तुमच्या भाष्याचा, तुमच्या मतमतांतरांची मी वाट पाहत आहे, ते मला जरूर द्या. आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.